शिंदे यांना तसेच प्रशालेचे पदाधिकारी, इथं उपस्थित अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी हो, आपल्या सर्वांना माहीत आहे काल परवा आपले मुख्याध्यापक हे सावंत सर हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यामुळं मुख्याध्यापक पद हे रिक्त झालेलं आहे आणि त्यासाठी संस्थेनं आता आपले पूर्वीचे जे पदाधिकारी आहेत यांना पदोन्नती किंवा बढती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार आपल्या प्रशालेचे पूर्वी जे उपमुख्याध्यापक म्हणून काम करत होते ते सन्माननीय जी धडस सर यांना संस्थेनं उपमुख्याध्यापक पदावरून मुख्याध्यापक पदावरती बढती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच पूर्वी पर्यवेक्षक पदावरती काम करणारे एस.बी. दाभाडे सर यांना पर्यवेक्षक पदावरून उपमुख्याध्यापक पदी बढती देण्याचा निर्णय संस्थेने घेतलेला आहे. तसेच डी.एम. बडगुजर सर आणि पी.एस. साबळे सर यांना पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय संस्थेने घेतलेला आहे. तर त्या निमित्तानं त्यांना नियुक्तीपत्र आणि त्यांना खुर्चीवरती बसवणं या निमित्तानं आता आपण इथं एकत्र आलेलो आहोत. मी संस्थेला तशी विनंती करतो, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश अप्पा यांना विनंती करतो धडस सर यांना नियुक्तीपत्र त्यांना खुर्चीवरती बसवणं. आणि शाळेच्या वतीनं मी धडस सरांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. इतर पदग्रहण समारंभासाठी आपण बाहेर चालावं अशी विनंती करतो. प्राध्यापक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. किंवा सगळ्यांना माहिती आहे काल परवा आपले सावंत सर मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे संस्थेनं सेवा ज्येष्ठतेनुसार आपल्यातील शिक्षकांना पदोन्नती किंवा बढती देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार जे पूर्वी उपमुख्याध्यापक म्हणून काम करत होते ते सन्माननीय जी धडस सर यांना संस्थेनं मुख्याध्यापक म्हणून नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि त्यांना खुर्चीवरती देखील बसवलेलं आहे. आता या ठिकाणी जे पूर्वी पर्यवेक्षक म्हणून काम करत होते माध्यमिक विभागात ते दाभाडे सर यांना उपमुख्याध्यापकपदी बढती देण्यात येत आहे. तर संस्थेनं तसं त्यांना पत्र आणि त्यांना खुर्चीवरती बसवावं दिलं. तसेच डी.एम. बडगुजर सर यांना संस्थेनं पर्यवेक्षकपदी बढती दिलेली आहे. बडगुजर सरांचा देखील सत्कार संस्थेने करावा अशी विनंती. तसेच पी.एस. साबळे सर यांना देखील संस्थेनं पर्यवेक्षकपदी बढती दिलेली आहे. त्यांना देखील नियुक्तीपत्र आणि खुर्चीवर बसवलेलं कार्यक्रम या ठिकाणी होतं. संस्थेला विनंती.
नक्कीच बडगुजर सर साबळे यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशा विनंती. आज 1 एप्रिल आज आमची संस्थेने वेगवेगळ्या पदावरती नियुक्ती केलेली आहे. त्या तंदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश पुजारी साहेब, तसेच आपल्या संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर आशिताई पाटील माई, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय संदेश कुलकर्णी साहेब आणि आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय शिंदे सर, तसेच नूतन उपाध्यक्ष नूतन मुख्याध्यापक आदरणीय दाभाडे सर, पर्यवेक्षक बडगुजर सर, नूतन पर्यवेक्षक आदरणीय साबळे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सर्व विभागाचे आणि सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी, सुद्धा कर्मचारी आणि क्लर्क मंडळी. खरं तर हे सगळं एवढं मोठा वटवृक्ष म्हणजे आपली शाळा संस्था आहे आणि एवढं मोठं हे महाकाय काम असतंय की खरं तर पुढे बसून किंवा इकडे तिकडे बसून कळत नाही. जेव्हा तिथं जातात तेव्हा तिथं कळत. बरेच जण म्हणतात हे असं नाही, एक काटेरी कुंपण आहे आणि अनेक वेदना असतात आणि त्यात सुख पण आहे, समाधान आहे, आपल्या मान्यवर आहे. संस्थेने आम्हाला मोठा आशीर्वाद दिला त्याबद्दल मी प्रथम अध्यक्षांचं, उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हे सगळं काम 2 महिन्यासाठी माझ्यासाठी माझी नियुक्ती केलेली आहे आणि हे सगळं जे आहे केवळ आणि केवळ माझे सहकारी जी मित्रमंडळी आहेत, शिक्षक बंधू भगिनी आहेत, क्लर्क आणि शिपाई मामा आहेत, यांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मला हे शक्य आहे. तर माझ्यावर जो एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल मी मनापासून काम करण्याचं निश्चितपणे मी संस्थेला वचन देईन. त्याला माहिती आहे की माणसं चांगली कार्यरत राहिले की त्यांना दोष देतात, त्यांना त्रास देतात. आंब्याच्या झाडाला दगड मारले जातात, लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याला संघर्ष सुरू होतो तेव्हा समजायचं आपली प्रगती होते. संघर्ष त्याच्याच वाटेला असतो, तो सारखा धडपडत असतो, त्याला त्रास होत असतो. तेव्हा त्रास न समजून उमेद बाळगायची की आपली प्रगती होते असं समजून जर आपण सगळेजण वागलो तर आपल्या शाळेचा आणखी विकास होऊ शकतो, काय होऊ शकतो. मी ग्वाही देतो की बरोबरी जो काळ शिल्लक आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संस्था आणि शाळा याची उन्नती कशी होईल, यांचं चांगलं कसं होईल, याचं भलं कसं होईल यासाठी मी क्रियाशील राहील. धन्यवाद. आज संस्थेनं जे निवड केलेली आहे ते काम मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत नमस्कार सगळ्यांना. संस्थेचे अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष माई, साहेब, सचिव साहेब याचे आमचं मी प्रवेश करत होतो. फक्त जागा बदललेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा चांगलं काम करत. सगळ्यांना नमस्कार. आपल्या पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पुजारी साहेब, उपाध्यक्ष आदरणीय आशाताई माई, त्यानंतर उपाध्यक्ष आदरणीय संदेश कुलकर्णी साहेब, सचिव आपले पूर्ण शिंदे अण्णा, त्यानंतर नूतन आपले मुख्याध्यापक विजय सर, उपमुख्याध्यापक यशवंत दाभाडे सर, त्यानंतर पर्यवेक्षक गरुड सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य एम गायकवाड सर, एफ सी विभागाचे प्रमुख वाजे पाटील सर आणि सर्व विभागाचे
आमचे सर्व सहकारी बंधू भगिनी, तर आपल्या प्रमुख शिक्षक प्रसारक मंडळाने म्हणजे आपल्या संस्थेने मला सुपरवायझरपदी या ठिकाणी नियुक्ती दिली. त्याच्याबद्दल प्राथमिक विभागाला मी 1-1.5 वर्ष काम केलेलंच आहे, प्रभारी म्हणून काम केलं. पण अधिकृत आत्ता मला त्या ठिकाणी पदोन्नती दिलेली आहे. तर निश्चितपणे या पदोन्नतीचा फायदा किंवा पदाचा फायदा संस्था ही आणि शाळा ही हे 2 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच माझं तन्मन धन वापरून त्या ठिकाणी निश्चितपणे संस्थेच्या प्रगती आणि शाळेच्या प्रगती त्या ठिकाणी प्रगती करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेल अशी आपल्या संस्थेला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. पदोन्नती दिलेली 4 संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे शिक्षकेतर कर्मचारी. जसं आता एक माणूस रिटायर होतो तर पुढच्या माणसाला सेवा देण्यानुसार त्याच्या अनुभवानुसार संधी मिळत जाते. त्याप्रमाणे योग्य त्या पद्धतीनं आपण ही पदोन्नती केलेली आहे. आणि कालावधी किती नसेल, 2 महिने असेल किंवा किती असेल तो विचार न करतो जेवढे दिवस आपण त्या पदावर आहे त्या पदाला न्याय देण्याचा तेवढा प्रयत्न करा. एक जबाबदारी आहे. अधिकाराचा योग्य वापर करून जबाबदारीचं पूर्ण पालन करून संस्था प्रथम हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही काम करावं असं मी इच्छा व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.